प्रेक्षकांना पुन्हा हे दृश्य दाखवतोय। स्नेहिल, आपण बघतोय की कशा प्रकारे पोलीस कर्मचारी जखमी झालेले आहेत। दुपारी घटना घडल्यानंतर पोलिसांना सुगावा लागला नव्हता का की अशी घटना घडू शकते? हे पोलिसांचं अपयश असं म्हणू शकतो आपण। तर ही दृश्य जी आहेत ती काश्मीर मधली नाहीत, ही दृश्य नक्षली प्रभावित बस्तर जिल्ह्यातली नाहीत, तर ती आपल्या उपराजधानी नागपूर मधली आहेत, जिथं पोलीस देखील या दगडफेकीमध्ये जखमी झालेले आहेत। या पोलिसांना उपचारांसाठी आणण्यात आलेलं आहे। अग्निशमन दलाचे जे अधिकारी या ठिकाणी ही आग विझवण्यासाठी जात होते त्यांच्यावर तलवारी, चाकू, दगड फेकून मारण्यात आलेले आहेत आणि अद्यापही जाळपोळ सध्या इथं सुरू आहे। नागपूर मधल्या महाल परिसरात दगडफेक, जाळपोळ अजूनही सुरू आहे। या सगळ्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात पुरतं अपयश सध्या पोलीस यंत्रणेला येत असल्याचं दिसतंय। अगदी बरोबर, भाजपचा बालेकिल्ला, मुख्यमंत्र्यांचं होम ग्राउंडवरच अशी परिस्थिती निर्माण होणं हे गृह खात्यासाठी लज्जास्पद आहे। महाल परिसरात दगडफेक, पोलीस प्रशासन परिस्थिती हाताळत आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। परिस्थितीत नागरिकांनी प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी केलंय। नागपूर शांतताप्रिय आणि एकमेकांच्या सुखादुःखात सहभागी होणारं शहर असल्याचं मुख्यमंत्री म्हणतायत। तर अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नये असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। कुठेही पुन्हा अनुचित घटना होणार नाही। पुढचं हे प्रकरण कसं लवकरात लवकर शांत करता येईल। तर आपण ही दृश्य बघतोय, महालमध्ये दगडफेक, जाळपोळीची घटना घडलेली आहे आणि अद्यापही जाळपोळ सर्रास सुरू आहे। हे समाजकंटक जे आहेत ते या ठिकाणी ही जाळपोळ करत असल्याचं आपण बघतोय। या समाजकंटकांनी नागपूरला वेठीस धरलेला आहे। नागपूरच्या महाल परिसरामध्ये प्रचंड तणाव आहे आणि याच सगळ्या घटनेमुळे आपण बघतोय या ठिकाणी जेसीबी देखील जाळण्यात आलेला आहे। काही वाहनं जी इथं पार्क करण्यात आली होती ती देखील जाळण्यात आली होती। सकाळपासून या परिसरामध्ये तणाव होता आणि रात्री आपण बघतोय तणावाचं रूपांतर हे जाळपोळीमध्ये पाहायला मिळालेलं आहे, दगडफेकीत पाहायला मिळालेलं आहे। दोन गटात प्रचंड तणाव निर्माण झाला आणि त्यानंतर नागपूर जळत असल्याचं दिसतंय। गंभीर बाब म्हणजे स्नेहिल, या संपूर्ण हिंसक घटनेच्या मुळाशी कबरीचा वाद आहे, औरंगजेबाच्या कबरीचा वाद आहे। त्यामुळे महाल चौकामध्ये कशा प्रकारे दगडफेक झालेले, कितीतरी पोलीस जखमी झालेले आहेत, अजूनही महाल परिसर धुसमुसतोय। हा सगळा नागपूर जिल्हा आपण बघतोय आणि या ठिकाणी कशा पद्धतीनं नागपूरमध्ये आपण बघतोय महाल परिसरात दगडफेक, जाळपोळ होतीये आणि पोलीस, अग्निशमन दलाचे अधिकारी जे इथं ही सगळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी गेले होते ते देखील दुर्दैवानं जखमी झालेले आहेत। परंतु आता या सगळ्या परिस्थितीवर नियंत्रण कधी मिळणार, हा जो भडकलेला जमाव आहे त्याला शांत करण्यासाठी कशा पद्धतीनं प्रयत्न होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। महाल परिसर हा अतिशय दाटीवाटीचा, वर्दळीचा असा हा सगळा भाग आणि त्या ठिकाणी सकाळपासून तणाव असताना देखील आज रात्री मात्र या तणावाचं रूपांतर दगडफेकीमध्ये जाळपोळीत झालेलं आहे आणि कबरीच्या वादामुळे आपण बघतोय महाराष्ट्राची उपराजधानी पेटलेली आहे। परंतु सगळ्या प्रेक्षकांना साम टीव्ही एक सजग माध्यम म्हणून आवाहन करताय की कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, कायदा हातात घेऊ नका। महालमध्ये दगडफेक झालेली आहे, जाळपोळ झालेली आहे, त्याची थेट दृश्य आपण यावेळेस टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहताय। ही दृश्य पाहिल्यावर तुम्हाला नक्कीच महाराष्ट्र असा कदापि नव्हता, महाराष्ट्रात अशा पद्धतीच्या जाळपोळीला, अशा पद्धतीच्या झुंडशाहीला, अशा पद्धतीच्या दगडफेकीला कधीही थारा दिला गेलेला नाही। पुरोगामी महाराष्ट्रात अशा पद्धतीच्या परिस्थिती उद्भवणं हे लाजिरवाणं आहे। पोलीस आपल्या पद्धतीनं या सगळ्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतात, परंतु तुर्तास पोलीस इथं अपयशी ठरत असल्याचं दिसतंय। अगदीच नाही, आणि समाजकंटक हे सगळं कृत्य करतायत, कारण मागाशी आपण काही स्थानिकांच्या प्रतिक्रिया पाहिल्या। हे कृत्य करणारे बाहेरचे लोक आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। महाल भागात जी दगडफेक झालेली आहे, जी जाळपोळ झालेली आहे, पोलिसांवर जी दगडफेक झालेली आहे, तर स्थानिकांचं म्हणणं आहे की बाहेरचे लोक येऊन हे करतायत, कुठेतरी समाजकंटक या घटनेचा फायदा घेत आहेत आणि जाळपोळ करतायत आणि आपली संधी साधतायत। औरंगजेबाच्या कबरीच्या वादावरून आपण बघतोय राज्याची उपराजधानी पेटल्याचं दिसतंय। नागपूरच्या महाल परिसरात दगडफेक आणि जाळपोळ सुरू झालेली आहे। अतिशय दुर्दैवी अशी ही सगळी घटना। नागपूर जे आहे, नागपूरचा महाल परिसर जो आहे तिथं पोलिसांवर दगडफेक करणारे लोक या ठिकाणी आपण बघतोय। दोन समाजामध्ये हा तेढ निर्माण झाला आणि त्यानंतर आपण बघतोय त्याचं रूपांतर जाळपोळीमध्ये, दगडफेकीमध्ये झालेलं आहे। महालमध्ये दगडफेक आणि जाळपोळ सुरू झालेली आहे, अनेक वाहनांचं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका,
पोलिसांनी गर्दी पांगवण्यासाठी प्रयत्न केले, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, परंतु कुठल्याच प्रयत्नांना यश आल्याचं दिसत नाही असं सध्या तरी म्हणावं लागेल। नागपूरच्या महाल भागात आंदोलनानंतर प्रचंड तणाव आहे। इथं जाळपोळीच्या ज्या घटना आहेत त्या अद्याप थांबलेल्या नाहीत। अनेक वाहनांच्या काचा फोडण्यात आलेल्या आहेत, अनेक वाहनांना या ठिकाणी आपण बघतोय रिक्षा ज्या आहेत त्या या समाजकंटकांच्या लक्षात आहेत आणि त्या देखील त्यांची देखील मोडतोड करण्यात आलेली आहे। तर पोलिसांवर देखील या ठिकाणी कोयते, तलवारी, चाकू आणि दगड पोलिसांच्या या सगळ्या टीमवर फेकून मारण्यात आलेले आहेत आणि काही पोलीस अधिकारी, काही पोलीस कर्मचारी जे इथं परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करतायत ते जखमी झाल्याचं पाहायला मिळत आहे। मुख्यमंत्री फडणवीसांकडून नागरिकांना शांततेचं आवाहन करण्यात आलेलं आहे, कोणी शांतता भंग करू नये। औरंगजेबाच्या कबरीचा वाद उफाळून आला आणि जाळपोळीपर्यंत तो वाद पोहोचलेला आहे। पोलिसांकडून आता गर्दी पांगवण्याचा प्रयत्न सुरू आहे। अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आलेल्या आहेत। नागपुरात 2 गटात तुफान दगडफेक झालेली आहे। अजूनही जमाव आक्रमक आहे। मोठा फौजफाटा आता नागपूरच्या महाल भागात तैनात करण्यात आलेला आहे। अग्निशमन दलाचे जवान देखील जखमी झालेले आहेत, काही पोलीस कर्मचारी देखील जखमी झालेले आहेत। महाल परिसरातील आपण दृश्य बघतोय, एक जेसीबी देखील पेटवून देण्यात आलेला आहे। महाराष्ट्राची उपराजधानी पेटलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या होम ग्राउंडवरच कशी परिस्थिती आपण बघतोय। गृह खात्यासमोर हे मोठं आव्हान आहे की लवकरात लवकर नागपूरमधील ही परिस्थिती नियंत्रणात आणणे। पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा देखील आता घटनास्थळी तैनात आहे। नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन देखील फडणवीसांनी केलेलं आहे। अफवांवर विश्वास ठेवू नका असं देखील ते बोललेले आहेत। अतिशय दुर्दैवी अशी ही सगळी घटना महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरच्या महाल परिसरात कशा पद्धतीने आपण बघतोय कबरीच्या वादामुळे जाळपोळीची घटना, दगडफेकीची घटना घडलेली आहे आणि या ठिकाणी समाजकंटकांनी कायदा हातात घेतलेला आहे। महालमध्ये दगडफेक झाली आहे, जाळपोळ झालेली आहे, अनेक पोलीस या दगडफेकीमध्ये जखमी झालेले आहेत, अनेक अग्निशमन दलाचे अधिकारी देखील जखमी झाले आहेत। आग विझवण्यासाठी म्हणून जे अग्निशमन दलाचे कर्मचारी इथं गेले होते त्यांच्यावर देखील आपण बघतोय चाकू, कोयते आणि तलवारीने हल्ला करण्यात आलेला आहे आणि त्यांच्यावर दगडफेक करण्यात आलेली आहे। ही दृश्य जी आहेत ती आपण बघतोय काश्मीर मधल्या नसून, काश्मीर खोऱ्यातली नसून, ही दृश्य नक्षलग्रस्त वस्तीमधली नसून, बस्तर मधली नसून, ही दृश्य जी आहेत ती आपल्या नागपूर जिल्ह्यातली आहेत। उपराजधानी असणारं नागपूर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं होम ग्राउंड नागपूर, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचं होम पिच सध्या मात्र कबरीच्या वादामुळे पेटल्याचं पाहायला मिळत आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अफवांवर विश्वास ठेवू नका असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे। त्यामुळे सगळ्यांनीच अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन साम टीव्ही सजग माध्यम म्हणून आपल्याला करत आहे। शेकडो लोक रस्त्यावर आल्यानं नागपूरमध्ये दोन्ही बाजूनं दंगल सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे। पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील आता रस्त्यावर उतरलेत।